हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. तर आता घरात काही काम काढलेलं आहे, त्याच्यामुळे ही सगळी भराभर वगैरे चालू आहे माझी. जे काही सामान वगैरे आहे घरातलं, तर ते एका पिशवीमध्ये ठेवून देईन म्हटलं. कारण जे डेकॉरचे पीस वगैरे आहेत, काही सिरॅमिकचे वगैरे किंवा काही बुक्स आहेत, तर ते हे सगळ्या गोणीमध्ये एकत्र भरून ठेवून देणार. कारण पुन्हा मला साफसफाई करायला काही त्रास नाही व्हावा, त्याच्यामुळे ही सगळी माझी तयारी चालू आहे. कारण घरामध्ये पेंट करायचं म्हटल्यावरती माहीतच आहे की घरामध्ये किती घाण वगैरे होते किंवा डस्ट वगैरे असते, ती सगळी वस्तूंवर जाऊन बसते. त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या वस्तू ज्या पण माझ्या टीव्ही युनिटवरती ज्या काय आहेत, डेकॉर पीसेस किंवा हे जे स्मिथचे काही ट्रॉफीज वगैरे आहेत, तर त्यासुद्धा या पिशवीमध्ये भरून ठेवून देणार आहे, जेणेकरून माझा त्रास नंतर कमी व्हावा ह्यासाठी. हे मात्र तेवढंच खरं आहे की ज्या दिवशी मला जास्त काम असतं ना किंवा जास्त हेल्पची गरज असते, तेव्हा मात्र अहो सोबत नसतात आणि हे बऱ्याच वेळा झालंय. पण ठीक आहे, त्यांना पण काही वर्क फ्रॉम होम वगैरे भेटलं नव्हतं आणि स्मिथचं सुद्धा त्याचं स्कूल वगैरे आहे आणि मुलं तरी आपल्याला हेल्प करून करून अशी किती हेल्प करतात हो. पण ठीक आहे, चला असो, आता इथे सगळी माझी भराभरी वगैरे चालू आहे. पण ठीक आहे, घरामध्ये काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत असतात, त्याच्यामुळे काही वेगळीच एक्साइटमेंट असते आपल्याला. तुम्ही समजू शकता ही एक्साइटमेंट. घरामध्ये जेव्हा काही चेंजेस होणार असतात ना आपल्या मनाचे, तेव्हा आपण कितीही काम करायला रेडी असतो. बाकी इतर वेळी आपल्याला काही इच्छा नसते एवढं सगळं काम करायची, आपल्याला खूप कंटाळा येतो. पण जेव्हा आपल्या काही मनाच्या गोष्टी होत असतात ना घरामध्ये, तेव्हा सगळं काम आपण करायला रेडी असतो. तसंच काहीसं आता माझ्या बाबतीत झालंय. तर आता फर्निचर वगैरे जे काय आहे ते मी झाकून वगैरे ठेवून दिले, म्हणजे ते पण काही खराब वगैरे होणार नाही असं. तर आता तुम्ही आतापर्यंत पाहिलंच असेल की मी माझ्या चॅनलचं नाव चेंज केलंय. तर ते का चेंज केलंय हे मी माझ्या लॉंग ब्लॉगमध्ये, येणाऱ्या लॉंग ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगेल, तर नक्की जाऊन बघा. तर आता हे सगळं पॅक वगैरे करून ठेवून दिलंय आणि भांडी वगैरे लावून घेते. आणि आता सध्या तर भांड्यांवरती ही धूळ किंवा काय हे सगळं होणारच आहे, पण तरी पण म्हटलं जागच्या जागी ठेवून द्यावं. घरामध्ये खूप छोटे छोटे काही चेंजेस आहेत, तर ते सुद्धा होणार आहेत. ते पण तुम्हाला येणाऱ्या लॉंग ब्लॉगमध्ये किंवा काय मी तुम्हाला दाखवेनच, किंवा कोणते शेड वगैरे चूज केलेत, काय केलंय, तर ते तुम्हाला दिसेलच. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.